नमस्कार मित्रांनो, मी आपला लाडका प्रमेश सोनवणे RR ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज 12 तारीख होती. विचार केला संडे पण होता, तर आज काय करायचं, उद्या इलेक्शन पण आहे, उद्या सुट्टी पण आहे. विचार केला कुठेतरी फिरायला जाऊ. आज आमचा प्लॅन ठरला आहे कान्हे फाट्यापासून राईटला टाटा पॉवरचा एक डॅम आहे, तिथं कोणच नसतं, प्रायव्हेट डॅम आहे. त्या ठिकाणी आम्ही चाललो आहे सहकुटुंब सहपरिवार. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आमची सागर संध्याकाळ. आता आम्ही सगळेजण चाललो आहे मस्तपैकी, आणि आमच्या काही आंटी पण चालले, आम्ही सगळे फिरायला. तर अजून कोण राहिले? अजून माने येत आहेत, माने. परत मल्हार येणार होते, पण मल्हार यांची धर्मपत्नी त्यांनी थोडंसं खोळ घातला आहे ॲक्च्युली आज कार्यक्रमामध्ये, पण हरकत नाही आहे, आपण समजून घेऊ शकतो आपण. बाकी सगळं ठीक आहे. तुम्ही या तिकडं. सोनवणे काकू आणि मिश्रा काकू आपल्याला 2 शब्द सांगतील. तर आज त्या दोघीच मैत्रिणी आहेत, बाकीच्या मैत्रिणी अवेलेबल नाही आहेत नाही का फिरायला जाण्यासाठी. तर तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला जरा थोडंसं वेगळं वाटतंय, कारण आमच्या मैत्रिणी नाही आहे, पण आता तरी पण चाललोय आम्ही एन्जॉय करण्यासाठी कान्हे फाटा. ओके. आंटी आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है, एंजॉय करेंगे. बहुत दिन हो गए आप घूमने नहीं गए ना कहाँ पे? हाँ, बहुत दिन हो गया घूमने नहीं गए. हाँ. कोशिंबीर केली. तर ऑलरेडी लेट झाला आहे, 1:30 वाजलेत, आणि 1:30 वाजले तर अजून आमचे सरांच्या वाईफ राहिले आहेत, निकिता मॅडम, आणि आमचे परम मित्र प्रमेश सर म्हणतात की पान घेऊन या. आता जरा तुम्ही कमेंटमध्ये सांगा आता यांना काय बोलायचं. ॲक्च्युली मला पान खूप आवडतं, म्हणजे मला आवडतं आमचे सागर मिश्रा, परत त्याच्यानंतर आमचे मॅनेजर साहेब यांना सगळ्यांना पान आवडतं. पानची दिवाणी आहेत. जे आहे आमच्या पानात ते तुमच्या मनात, म्हणून आम्ही. पण मी काय म्हणतोय सर, तुम्हाला काय वाटतंय का 1:30 वाजलेत, 12 वाजता जायचा प्लॅन होता, तर तुम्ही काय म्हणता? ते घड्याळ आहे, ते पळणारच आहे. तुमचं आमचं सगळ्याचं सेम आहे. सर क्लायमेट पण कमी झालाय, खराब झालाय. असताना आहे. खास मुंबईवरनं आले सर आपले, मुंबईवरून आले. तर उद्याचं काय नियोजन आहे? आणि इलेक्शनचा काय विषय? उद्या इलेक्शन. बरं चला, आता आपण निघू. सगळेजण आलेत का? हा बघा, बघू शकता. या एका व्यक्तीमुळे एवढा उशीर झालाय आज. Feels like I've had too much of drama, but I'm not ready to give in. Feels like I've had too much of drama. आमचे स्वरूप कुलकर्णी यांनी आम्हाला सांगितलं होतं की दरवेळेस आनंद प्युअर व्हेजमधून तुम्ही बिर्याणी घेत चला. आज ते जरी नसले तरी आम्ही त्यांच्या शब्दावरती कायम राहून आम्ही आनंद प्युअर व्हेजमध्ये बिर्याणी घ्यायला आलो आहे. आमचं नेहमी हे हॉटेल ठरलेलं आहे, आम्ही नेहमी इकडनंच घेतो. भले 2 पैसे महाग, पण आम्ही इकडनं घेतो. क्वालिटी आणि क्वांटिटी उत्तम दर्जाची असते. Feels like I've had too much of drama, but I'm not ready to give in. माझ्याकडे या आम्हाला दरवेळेस लेट होतं, ते पण फक्त एका कन्यामुळं. ही माझी बहीण, ही डोम आहे, डोम. हिच्यामुळे ही म्हणते माझ्या बाळाची आंघोळ असती, मालिश असती. मग आता दंड तिला दंड लागल तिला. आईस्क्रीम नाही तर आहे ना रे. हे ते बाळ दाखव, हे ते बाळ. या बाळामुळेच उशीर झालाय आहे ना रे. आज त्याच्या बाबांचा बर्थडे आहे ना रे. बाबाला दंड पण आहे, असं हा, बाबांकडून पार्टी पण आहे. दंड पण आहे आता. Feels like I've had too much of drama, but I'm not ready to give in. सागर सर सांगतील आज काय विषय इथं. मदर्स डे स्पेशलसाठी आज आम्ही सगळ्या आमच्या आईसाठी केक घेणार आहे, केक कटिंगसाठी. आणि सरांचा बर्थडे आपल्या मिश्रा त्यांचा पण बर्थडे आहे. आम्ही आज 2 केक घेतोय, एक आम्ही मदर्स डे आणि एक आमचे बर्थडे. चॉकलेट घ्या रे. 1 किलो 750 पासून 850, पाव किलो 250 पासून 300. वरचे पाव किलो कुठे? मधल्या वरचे 350 पासून 450. 450 मध्ये 2च फ्लेवर आहे. कुठला घेतलाय? आता आम्ही 2 केक घेतलेत, एक काजू कतली आणि एक ऋषिकेश राशीसाठी चॉकलेट केक घेतला, कारण की आम्हाला माहिती ते कुठला केक खात नाहीत, त्यामुळे आम्ही घेतलं काजू कतली आणि चॉकलेट, डार्क चॉकलेट. ब्लॅक फॉरेस्ट घ्या ना, एकदम डार्क तेच आहे ना. हा कुठला आहे? हा वाला कुठला आहे? दाखवतोय.
उमेश उमेश हा. अर्धा किलो देऊ का आपण वजन डायरेक्ट 80 रुपयामध्ये डबल फरक पडणार. तेच म्हणतो. पुढे हा का? हा आय लव्ह चॉकलेट केक माय फेवरेट ब्लॅक ब्लॅक. तुमचा आहे का? 450? चला 450 हा 350. 30 रुपये याच्यात कमी करा म्हणजे दोघांमध्ये adjust काय होईल. माने जरा कमी करा. कमी केले नाही. काय काय भेटणार अर्धा किलो मध्ये? मला किती भेटणार? विचार करा. अहो, आपलं सगळं इकडे जर अख्खं देऊळ तुमच्याकडे ते मला चांगलं अहो, माहिती मी आहे. आज आहे ना 100 केक मागवले, एक पेस्ट्री नाही पाठवली कंपनी काय. हो. त्यांचा बिझनेस आहे, फक्त त्यांना बिझनेस नाही झाला, आपल्याला काय घेणं देणं नाही. पण 30 रुपये कमी तुमच्याकडे स्पार्कल उमेश साठी एक केक झाले आणि एक बर्थडे साठी. Feels like I've had too much of drama, but I'm not ready to give in. तर मित्रांनो आलो इथं ऑलमोस्ट लय उशीर झाले 3:30 वाजलेत. काय वैताग आलाय, काय प्रचंड भूक पण लागली मला. बघू आता काय विषय कसं काय. टाका घाटा आता काय खाटा. डोकं दुखायला लागलं माझं. पजू काहीतरी घे जरा खायला आपल्याला. चिप्स बिप्स. पजू चिप्स तरी घे आपल्याला. जा आबाला सांग चिप्स घ्यायला. बाबांना जा. गावातलं घाटा हवा. काकू तुम्हाला कसं काय वाटतंय? मला खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतं. पण टायमिंगचं काय इश्यू काय? टायमिंग खूप 12चा टायमिंग दिला होता, हा. 1:30ला निघाले सगळे. आणि आता 3:30 वाजले. आता 3:30. सगळ्यांना भूक लागली, जाम भूक लागली सगळ्यांना. अजून पोहोचलो पण नाही अजून अजून. आपण पोहोचलो पण नाही. आता काय कसं काय काय मॅनेजमेंट व्यवस्थित नाही. व्यवस्थित नाही. आणि तिथं तुमच्या मैत्रिणी मैत्रिणी दोघी जणी नाही आल्या आणि आमचं बोर झाले असतील. त्यांना म्हटलं मी तुमच्या बाजूला बसा म्हणजे तुम्हाला गप्पा मारता येईल नाही का. हा ना. Feels like I've had too much. मागच्या वेळेस मित्रांनो या साईडनी हे बघा बघू शकतो, त्या साईडला रोड आहे, मेन रोड आहे. इकडं थोडंसं आतमध्ये आलं, या साईडला गाडी लावली, या साईडला थोडंसं आतमध्ये आलं की या साईडला गळ भेटतो सर. बरोबर. आपण बरोबर डॅमच्या पुढं आपण इकडनं गळ घेऊ शकतो. इन केस तुम्हाला फिशिंग करायची असेल तर तुम्ही इकडनं गळ घेऊ शकता. फिशिंग मध्ये फुल ऑन टाइमपास आहे. काय तंगूस आहे ना. 40 तंगूस आणि 21 गळ. 5 ना 6 ना. झालं सगळं घेऊन चला आता या. चला वळवा आता गाडी काय. पूरा बिना एसी का हुआ है इधर तक. आज कंटिन्यू खुला. ओ महाराष्ट्र का जितना पहाड़ी है, चोटी है, सब हम लोग चढ़ गए है. मित्रांनो चुकलं इथं. या ठिकाणी आलो होतो आमचे परमेश सर, सगळं चुकून ठेवलं आपल्याला. परत आता टर्न मारून आपण निघूया. म्हणाला हे याला घे मांडीवर. हे शंभू राजे. मित्रांनो बघू शकतो तुम्ही मस्त असे फणस आलेले आहेत. खास करून आमच्या काकूंसाठी आम्ही फणस तोडलेत. काकू खूप छान भाजी बनवतात आहे ना. अरे त्या साईडला जायचंय, परत त्या साईडला जायचंय, पण मी तिकडे आलाय. गावात काय भानकडे. चला सर सरळ पुढून टर्न मारू आता. या साईडने जायचंय, परत मारता येईल का इथून टर्न. टर्न मारता येईल का इकडून. तिकडून जायचंय. हा हो चला चला. मी काय म्हणतो सागर भाऊ पुढे चला. अजून एक चोळ म्हणते ना सागर. आपल्याला लोकेशन माहिती आहे ना. आता अजून संध्याकाळी येऊ आपण थोड्या वेळाने वाटल्या. नाही फुल प्लॅनिंग येऊ. किधर दिख रहा था तुझे?
हे आदमी आहे ना. खास मित्रांनो काकूंसाठी आम्ही तोडले एवढे रिस्क घेऊन, कारण की प्रत्येक ही प्रॉपर्टी आहे ना लय रिस्क घेतली, कारण की तुम्ही बघू शकता सगळी प्रायव्हेट प्रॉपर्टी मित्रांनो. पण काकूंची इच्छा होती की फणस घ्यावं आम्ही, नाही का, की फणसची भाजी खूप छान बनवतात काकू. एक दिवशी मित्रांनो तुम्हाला त्याची रेसिपी पण सांगाल आपण, तर तुम्ही कधी ट्राय करायचं असेल तर ट्राय करू पण शकता, है ना. भरपूर कुठे सर डॅम? लेफ्ट साईडला, इथून लेफ्ट साईडला, लेफ्ट हँड साईडला. हे कुत्र आहे, कुत्र कंटिन्यू भुकत असते. हा कंटिन्यू बघतोय का? कंटिन्यू भुकतंय कुत्र. काकूंनी स्टार्टिंगला म्हणले होते मी काही येत नाही. म्हणलं माझ्या मैत्रीण नाहीये, मला काही यायचं नाही म्हणलं. आता काकूला खरंच असं वाटलं असेल की उगतच आले. कारण की इथं 4:30 वाजले काय काका. हा? प्रचंड भूक लागली. तरी पण आनंद येतो, आनंद. तो अशा ठिकाणी मिळणारच येतो. ऋषी काय हे? आमचा गुगल मॅप चुकला. गुगल मॅप सगळं चुकलं आपलं. रिसॉर्ट बघू शकता मित्रांनो तुम्ही, प्रचंड असं खूप सुंदर रिसॉर्ट आहे. मित्रांनो फायनली 4:15 वाजलेत आणि आलोय आम्ही आमच्या लोकेशनला. बघू शकता सगळे आपली गँग सगळे वैतागलेत. चला चॉकलेट बॉय. मस्त ढग बघू शकता मित्रांनो, कसलं स्प्रेड झाले, एकदम अप्रतिम मस्त सुंदर. मित्रांनो आलोय आपण इकडे बघू शकता, हे आपले सर. आता आम्ही नुकतंच फणस काढले झाडाचं, ताजं फणस पिकलंय. आवाज तुम्ही बघू शकता. हा. आता आपलं फणस खायचंय. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता सगळे आमची पार्टी, गँग ऑफ वसेपूर. आविष्कार. हाँ ये देखो अंकल जी. अंकल को बोल रहा हूँ मैं लेता हूँ. चलो बजू गॉगल निकालो. नहीं ऐसी अच्छी दिखती है. आजी कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटते भाऊजी. पण लय वेळ झाला, तुम्ही गाडीत बसलेत, वैताग आला असेल तुम्हाला. हा? कपूर फॅमिली. कपूर फॅमिली बर्थडे बॉय. सगळ्यात माग आमचं पिल्लू कुठे आहे? पिल्लूला घे रे. ओ थांबा. हा कुठे पिल्लू? हा पिल्लू, छोटं पिल्लू आलंय. पिल्लू वैतागला असेल. काय हो पिल्लू? पिल्लू म्हटलं असेल कुठं आणले मला. काय सागर भाऊ तुम्हाला काय बोलायचे 2 शब्द आपल्या सबस्क्राईब साठी? काय नाही, आता आपण एन्जॉय करू. तुम्ही वैतागला असेल थोडस. हा टाइमचं पुढं मॅनेजमेंट झालं नाही बरोबर आणि सगळे चूक मला होते. ऑक्सिजन भेटले. आता पार्टी आहे. पार्टी आहे का? आता उद्या मला बघून पार्टी आहे. आता Anniversary. अॅनिव्हर्सरीची पार्टी आहे, त्याच्या पोरीचा बर्थडे होता त्यांचा पार्टी. सगळ्या पार्टी पेंडिंग आहेत. हा तर उद्या सगळं घेऊ आपण. पजू इकडे बघ, हाय कर. पुढं अजून काय? चॅनलला लाईक करा. ही पजू आहे, तिने काल परवा पिझ्झा बनवला होता, तुम्ही खाल्लाच असाल. काय रे पजू? अरे काय मस्तच रुची. हा छान ठिकाणी आणलेलं आहे तुम्ही लोकांनी. हा. बघू शकता मित्रांनो सगळा व्ह्यू कसा आहे, प्रचंड असा हे बघू शकता. अरे बापरे. समोरचं काढते समोरचं. ते पवन चक्की काढ ना, पवन चक्की दाखवून अजून ते. हा मित्रांनो तुम्ही बघू शकता या साईडला पवन चक्की. वरचं क्लायमेट काढ. मित्रांनी तुम्ही आपला जो ब्लॉग बघितला असाल, जो सशाचा जो ससा भेटला होता आपल्याला, तो याच ठिकाणी होता. माने फॅमिली. माने फॅमिली इकडे बघा. काय तुम्हाला काय बोलायचे? काहीच नाही, पण खूप छान आहे इथला. मला खूप वातावरण आवडते. पण थोडंसं टाइम झाला त्याच्यामुळं, आम्हाला यायला. पण कसं उन्हामुळे जरा थोडंसं ऊन नसल्यामुळे फायदा झाला. काय हो सर? मिस्टर अंकल भी बहुत खुश हो गए.
हे आपले सगळे महिला मंडळ, सगळ्यांना वुमन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. हा सॉरी मदर्स डे. हा सॉरी उमेशरावांच्या बर्थडेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बर्थडे बॉय आपले बँके डान्सर डान्सर सागर भाऊ काय विषय हा? काठी येते स्टिक. उधर चलेंगे, इधर क्या है बहुत कीड़ा है. अहो समोर बघा, तुमच्या मैत्रिणी आल्या नाहीयेत. हो ना, त्यांनी ऐन वेळेला मला हा? त्यांना आता आपण आहे ना चांगलं पेनल्टी त्यांना आले ना त्याच्याबद्दल. कीर्ती आणि प्रिया प्रिया. दोघींना पण पेनल्टी. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. चला लवकर बाकीचे. हा चला खाली बघून चला जरा थोडस. पहिले जेवायचं बघा. काय हो मॅडम? हा पहिलं भत्तम काय हो? पहिलं पेट पूजा मस्त बेगेत. असं वाटतंय ना आपण खडक वाचलायला आलोय. काय रे आबा? सुंदर असं क्लायमेट झालंय मित्रांनो, बघू शकता तुम्ही. मस्त या ठिकाणी ह्या साईडला बघा, या साईडला सगळं मागं बघू शकता. मित्रांनो बघू शकता तुम्ही या साईडला आता डायरेक्ट आल्या आल्या पहिले जेवणाची सोय केली आहे. या साईडला सगळे व्हेज आलेत. व्हेज मध्ये काय मेनू काय आंटी? व्हेज में मेनू काय? वरण भात भाजी जरा वितरायची पद्धत बिद्धत माने. अहो भूक केली पुढे काय नाही विचारणं वगैरे काय नाही. ए, चल ना. एकच आहे. अरे एकच आहे. तुटत नाही. इथं बस, इथं बाळा, तू इथं बस. हो ह्याला उचलव. अरे असं नाही, घाटा टाका इकडं. आबा आबा घाटा टाका आधी. अरे तू इथं बस. या साईडला मित्रांनो नॉनव्हेजचे नियोजन. या साईडला सगळे व्हेज वाले. अरे तेव्हा कसं बसले वगैरे. जाऊन दे त्याला, वाढा तुम्ही ताटामध्ये. हो कपल शूट. पहिले जेवण करून घ्या. छोटू पप्पांच्या बर्थडेला आज आलाय लांब फिरायला. अरे इथं बस, जाऊ घे इथं. बस ना मागे. तोंड ऊन येतं तिकडनं बसवा शिवसारखं. या जेवण करायला तुटून पडलं सगळं जेवण करायला. दादाच्या बाजूला. तिकडे गेलं तिथं बस. गुलाबजाम दे ना आबा त्यांना. हो सागर भाऊ गुलाबजाम हा आणलेत ना? आणलेत ना माने म्हणलं ना आणलेत माने.
खतम हो गए गुलाबजाम. चला मित्रांनो आता जेवण करून घेऊ, मग पुढचं काय असेल ते नियोजन दाखवतो तुम्हाला. टेंट लावायची तयारी चालू आहे मित्रांनो, बघू शकता सगळ्यांचं पोट भरून जेवण झालेलं आहे. जामन काय भेटले नाहीत मला शेवट. गुलाबजामुन ना, आता काय कोणत्या मॅडमने आज उशीर केलाय त्यांच्याकडून घ्यावं आपण. दरवेळी उशिरा करणार आहे मॅडम. ती कुठे गेले त्याला दे. हा सगळे मोठे मोठे केक भरवायला बघ काय विचार कर. केक भरवायला ये. बरोबर का त्याला? अंकिता तू पण आहे की. बरोबर आहे का? मी तिला म्हणतो 6 महिन्यापर्यंत काहीच नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज उमेश सरांचा बर्थडे, तर त्याबद्दल आपण केक कापलेला आहे मित्रांनो. आता एन्जॉय करू, जेवण झालेलं आहे मित्रांनो. पुढचं काय असेल प्लॅनिंग ते बघूया. ओके. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध डान्सर, तर ते आपल्याला एक छोटासा एक झलक त्यांचं ट्रीजर ऐकू दाखवणार आहेत. कुठल्या गाण्यावर सर? एक स्टेप कोकणात. आमच्या ऑडियन्सला तुमचा डान्स बघायचा संदर्भात तुम्ही एक स्टेप तुम्ही दाखवू शकता तुमचे. हां, जे जे गाणं आवडेल तुम्हाला त्याच्यावर आहे ना. केक कापते त्याच्याबद्दल बोला. सगळ्यांनी असंच प्रेम करा बाबा आमच्या आमच्यावरती. तर चला मित्रांनो, मस्तपैकी आता दोघांचे केक कटिंग करून झालेला आहे बड्डेचा. आणि दुसरा तर काय सर आता आपण काय करतो, प्रथमतः हे 2 अंडी आहेत आपली. ओके. हे अंडी आणि हे आपलं गव्हाचं पीठ आहे. हां. आता आपण पहिलं तर अंडाचं फोडून घेतो याच्यामध्ये. अच्छा. तुम्ही हे बघू शकता. हां. गव्हाचं पीठ पहिलं आपल्याला हे करायचं काय म्हणतात. ओके. त्याच्यामध्ये पीठ पहिलं असं म्हणून घ्यायचं मस्तपैकी. हां. जवळ आहे जरा. आता आपण याच्यामध्ये पीठ असं मस्तपैकी मळून घेतलंय. ओके. जेणेकरून फिशसाठी अट्रॅक्शन होतं. गव्हाचं पीठ आणि माशांसाठी खाद्य. माशासाठी खाद्य. ओके. त्याला फिश अट्रॅक्शनचं फूड आहे. ओके. आता बऱ्यापैकी तयार झालंय. त्याच्यानंतर मस्त गायला मासा लावायचा आणि वाढायचा. एवढंच काम होतं शेवटचं. चल थोडंसं पाणी. कैसा पकड़े? इसमें बांध के कैसा पकड़ते अब इसको अंकल जी ये इसको गड़ है गड़. हाँ. इसको लगा निकाल. सारा ये ना तो गुल्लू के होता है. गाळाला मासा. रात दुखती. फिरो फक्त. सारा तो गड़ कुठे गड़? कुठे दिलं होतं ना तुम्हाला तुम्ही पेपरच्या इकडे 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 माझ्याकडे. अच्छा हाँ ये है ना, वही तो मैं बोल रहा फिर मैं बोल रहा कैसा पकड़ेगा, वो तो पता है हमको. वो तो पता, वही मैं बोल रहा इसका एक हॉबी है की नाही सर जी. काका कसं पकडायचं आता तुम्ही थोडंसं सांगा आम्हाला. मछली पकडेमध्ये मी मार खाल्लेला आहे. कोणाचा मार खाल्लाय. काय झालंय, स्कूल शाळेला गेले म्हणून मी गावात गेलो आपला पोखरेला मछली पकडायला. ती अख्खा गावात बघतो कुठे आहेत कुठे आहेत, तिथे सापडले उघरे. शाळा बुडून शाळा बुडून लय डंटे लय मार खाल्लाय. टाकायला ते पाण्यामध्ये मछलीच्या चक्कर मध्ये लय मार खाल्ले बाबा.
सट्टा 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 सट्टा. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडं आपल्या सरांनी गळ लावलेला आहे. आपण चारा तयार केला आता. ओके. खाली अंड पीठ मिश्रण आहे आणि वरती अशी काळी लावली जेणेकरून आपला गळ खाली जाणार नाही. हा फिरवायचा. अच्छा. आणि असं फेकायचं डायरेक्ट पाण्यात का हो सर? वॉटर पार्क गेला नाही पाण्यात. गेला का सर? गेलाय प्रॉपर गेला. आता जेव्हा ही बाटली हलन तेव्हा असं समजू शकतो की आता माशाला विषय झालाय म्हणून. हां, बाटली वडायला लागली की समजायचं आहे ना, लागलाय विषय लागलाय. गाळाला मासा लागलेला आहे. जवळ आले तिकडे टाकलं बघा इथं असं कल्ला आहे. आता पहिले पाण्यामध्ये खेळू. चला खेळू पाण्यात. मोबाईल बघ मोबाईल. गुड. हा येस येस. गडोळाचं पाणी खेळा. हा काढतोय ना. एक नंबर झालाय. हा थंडी वाजते का? हा संध्या पुढे जायचं नाही, इथंच थांबायचं. येणार आहे का? मोबाईल पाडशील. समुद्रात आम्ही गेलतो ना तिला तिकडे घेऊन जायचं. मित्रांनो 6:30 वाजलेले आहे. आता आमचं सगळं पाण्यात खेळून बाकीचे कार्यक्रम, जेवण, केक कटिंग, फॅमिली फोटो, सिंगल फोटो सगळं झालेलं आहे. आता आपण निघू मित्रांनो. अंधार होता आलेला आहे. हा बघा यांचे झाले पाण्यात खेळून, कपडे बदलले सगळ्यांनी, बाकीचे राहिले त्या ठिकाणी. चला लवकर तर निघूया मित्रांनो. तर चला पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा. त्या पत्रावळी थोडं तेल द्या ना. सागर थोडंसं तेल. अच्छा आहे ना. काय कसं निघतंय? निघणार हो. ताकद लागते याला. हे का एक नंबर गरा आहे मित्रांनो. या खायला हाताला तेल लावलंय जेणेकरून फणसाचं चीक हाताला लागत नाही. या फणस खायला. फणसाची भाजी खाल्ली. कच्चे दिसायले मला. एक द्या काढू याच्यावर. हे जास्त पिकलेलं आहे जरा. थांब देतो. तुम्ही खाल्लं त्यातलं गोड आहे जरा. हे जरा शेवटचं गोड आहे. मित्रांनो आता आपण जायचं निघायचं टाइम झालेला आहे. तर 7-7:30 वाजत आलेत. तर आता आपण मस्तपैकी चहा पिक करूया आणि चहा झाल्यानंतर प्रत्येकजण थोडा थोडा चहा पिईल आणि निघल. ओके. थोडं पाणी पाहिजे अजून थोडं. नको पुढे नाही तर बस होईल. नको पळायचं. तर मित्रांनो चहा झालाय. हे बघा. नाही मी चहा नाही पीत. सॉरी चहा पिलंच नाही का सागर? आत में? अच्छा, फिर मत पी बाबा. कसा वाटतोय चहा? छान वाटतं. एक नंबर असं अमृततुल्य झालंय. अमृतुल्य. आणि या ठिकाणी असं
धरणाच्या बाजूला चहा पिण्याची मजा काहीतरी वेगळीच आहे मित्रांनो. तुम्ही नक्कीच चहा प्यायला तुम्ही येऊ शकता. आणि आपले मित्रांनी मिस केलं हे सगळं. स्वरूप कुलकर्णी आणि मल्हारी रोकडे आमच्या जीवाभावाचे मित्र यांनी ही आजची ऑपॉर्च्युनिटी ती टोटली मिस केली. तर याच गोष्टीचं आम्हाला दुःख वाटतंय खूप. खूप दुःख वाटतंय. मी त्यांना सांगतो नोकरी, जॉब, बिझनेस, जवानी ही काही काळापुरती आहे. एकदा का हा टाइम, हा वक्त हा जर कधी गेला तर नंतर 50-55 तुम्ही कुठेही फिरू शकत नाही. 50 तुमचे गुडघे दुखतील, थोडं चालला का दम लागल. आत्ताच हीच वेळ आहे. पैसे सगळेच काम होतात. येस आहे तरुण तर घे करून, नाही तर जाशील मित्र मरून. मग पाशील वरतून. चला मित्रांनो आता निघूया. ऑलमोस्ट झालंय सगळं. एक 5-10 मिनिटात आता निघाल आम्ही. सर तुम्हाला कसं वाटतं या ठिकाणी? खूप आनंद झालेला आहे मित्रांनो मला. तर पहिलं अक्षरशः असं वाटलं की थोडी आपण चुकी केली. भरपूर लेट आलो आपण 4 वाजता. पण थोडं आल्यानंतर खूप आनंद झाला आणि बरं वाटलं. थोडंसं चेंज, माइंड फ्रेश झालं थोडंसं, नाही का? येस माने साहेब, आमचा पृथ्वी तर खूप खुश झालेला आहे. तुम्ही बघू शकता त्याचा चेहरा. ए दात दाखव रे, दात दाखव. खूप खुश झालंय. सागर भाऊ कसं वाटतंय? इथे एक नंबर झाले. टॉर्च टॉर्च. आणि फणसं पण चांगले होते खायला. स्विमिंग पण आम्ही केला भरपूर. परत आम्ही व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी पण खाल्ला आम्ही. येस मस्त डोंगराच्या कडेला नदीच्या बाजूला बसून येस एक नंबर मजा आली. एन्जॉय केलो आपण. एन्जॉय केलाय. आता आम्ही निघालोय मित्रांनो. या अशक्य असं सह्याद्रीमधनं आजचा दिवस छान अशा रंगाने रंगवून आज आम्ही निघालोय. तर मित्रांनो आता आम्ही निघलो. तर येता येता म्हटलं कुठेतरी थांबूया आईस्क्रीम पाणीसाठी. तर आता आमच्या सरांनी सँडविच घेतले. आता आपण टोटल सँडविच घेतलंय. हे लाईट सुद्धा बंद चालू होतीये. तुम्ही बघू शकता 3 ग्रिलचं सँडविच त्याच पैशामध्ये 70 रुपयात हा देतोय. म्हणून याच्याकडे जरा तुम्ही दाखवा. आणि डिस्काउंट घेतलं ना? प्रॉपर डिस्काउंट घेतलं आपण. प्रॉपर डिस्काउंट घेतले ना? येस सर. सागर सरांना काय बोलायचे 2 शब्द? सागर सरांना बोला. सागर तू 2 शब्द. आईस्क्रीम कशी वाटली तुम्हाला? छान आहे का? कुठला फ्लेवर आहे? मँगो फ्लेवर. मँगो आहे का? तुम्हाला चॉकलेट? पजू तू काय घेतलं? आईस्क्रीम घेतली का काय घेतली? चॉकलेट? आयबॉल चांगलं आहे का? जिरा सोडा मध्ये काय प्रॉब्लेम आहे? फ्लेवर नाहीये, जिरा सोड्याचा फ्लेवरच नाहीये त्याला. अच्छा, म्हणजे इकडं कधी आले, सोडा वॉटर फक्त. कधी या साईड ठिकाणी आले तर जिरा सोडा घेऊ नका, है ना? वेस्ट ऑफ मनी है. और अंकल हमको बोले कि ज़्यादा चिल्ड पानी पियो मत. और ये आइसक्रीम देखो पूरा बर्फ हो गया है. आइसक्रीम का पूरा बर्फ हो गया है और आइसक्रीम खा रहे अंकल जी, है ना? मी काय बोलू. 2 गोष्ट. बेस्ट ऑफ. आजची ट्रिप कशी वाटली तुला? छान होती. अजून असं काही नाहीये. असं काही नाही. येईल. तिला खूप कामं लावली ना आज, है ना? काय काम, मला बरं नाही. ही कसं आहे, ही सगळ्यात छोटी आहे. तर हिने कामं केलीच पाहिजे. केलंच पाहिजे. कामं केलीच पाहिजे. तू सगळ्यात छोटी आहेस. बरं नाही, मोठे काय करणार? ऑर्डर एंजॉय करणार. अभी आपके पापा अगर मुझे काम पड़ेगा तो मुझे करना ही पड़ेगा, क्योंकि पापा बड़े है कि नहीं अंकल जी, है कि नहीं? हाँ. काका हम खाता. ये बड़ा हो गया तो ये भी काम करेगा. आंटी जी आपको ट्रिप कैसा लगा? बहुत अच्छा लगा. अच्छा लगा. अगले बार आने वाले कि नहीं? आने वाले हैं. सोचिए कि जरा सोचना पड़ेगा. झालं का सँडविच? झालं का सर आपलं? Feels like I've had too much of drama, but I'm not ready to give in. तर मित्रांनो, मी तुमचा लाडका ऋषिकेश राक्षे. तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करत आहे. आता एक मोस्टली निघलो आहे आपण सगळेजण. तिकडे झालं आहे सगळं, कोल्ड्रिंक, पाणीपुरी, सँडविच सगळं खाऊन झालं मित्रांनो. तर आता आपण निघतोय मित्रांनो. तर बाकीचं काय असेल ते आमचे 2 शब्द परमेश्वर सांगतील. आजचा दिवस खरंच खूप छान होता.
असं वाटत होतं की आजचा दिवस संपूच नाही, पण निसर्ग आहे, आजचा दिवस संपणारच आहे. आम्ही खूप एन्जॉय केला आहे. आजच्या दिवसामध्ये आम्ही खूप छान छान रंग भरलेत, हे तुम्ही नक्कीच बघू शकता RR Vlogs 28 याच्यावरती. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि सपोर्ट करा. जय हिंद, जय जय महाराष्ट्र. महाराष्ट्र. तर मित्रांनो, असंच प्रेम असू द्या कायम तुमचे, आणि नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला भेटत राहतील बघायला. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग इथं सेंड करू.